ओके, एव्हरीवन मार्क द प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. माझा आवाज येतो सगळ्यांना? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? ओके. एम आय ऑडिबल क्लिअरली? ओके. चला, तर आता आपण आपला कालचा जो लेसन होता तो कंटिन्यू करूया. ओके. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? टेल मी इफ यू आर एबल टू सी माय स्क्रीन. इज माय स्क्रीन विजिबल? ओके. सी, आपण काल काय शिकलो? आपण काल फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, ओके, या लेसनला सुरुवात केलेली, बरोबर? म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली ते आपण या लेसन मध्ये बघत आहोत. तर त्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. काय बॅकग्राऊंड होता, का महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्याची गरज पडली ते बघितलं. संयुक्त महाराष्ट्र परिषद, ओके. वी लर्न अबाउट जेव्हीपी कमिटी, दॅट इज 3 ministers were involved in the JVP committee. 3 ministers होते JVP कमिटी मध्ये. कमिशन फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट्स, वेगवेगळ्या स्टेटच्या रिकन्स्ट्रक्शन साठी ज्या कमिशन उभारल्या ते पाहिलं आपण. आपला लास्ट टॉपिक होता नागपूर पॅक्ट. ओके, वी वेअर अप टू दी नागपूर पॅक्ट, राईट? राईट, नागपूर पॅक्ट पर्यंत पोहोचलो होतो आपण. आणि नागपूर पॅक्ट हा टॉपिक आपला कंप्लीट झाला होता, बरोबर? चलो फास्ट टेल मी इन द चॅट बॉक्स. एम आय राईट? नागपूर पॅक्ट हा टॉपिक आपला कव्हर झाला होता, बरोबर आहे का? सांगा लवकर. ओके. ओके, चला आता आपण पुढचा टॉपिक पासून कंटिन्यू करूया. बिगिनिंग ऑफ ऍक्च्युअल कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. ओके, संघर्ष म्हणजे जो प्रत्यक्ष संघर्ष होता तो आता सुरू झाला होता. ओके, क्या हुआ था? जो असली वाला जो संघर्ष था, जो लड़ा था, वो अभी शुरू हो गया था. Discontent among the Marathi speaking people was growing. A grand march led by Senapati Bapat was taken to Vidhan Sabha. मराठी भाषिक, जे मराठी भाषिक लोक होती, जनता होती मराठी भाषा बोलणारी, त्यांच्यामधला जो असंतोष होता तो वाढत चालला होता. मग त्यांचं नेतृत्व कोणी केलं? सेनापती बापट यांनी त्या लोकांना घेऊन विधानसभेवर मोठा मोर्चा नेला. ओके, जो डिसकंटेंट था, मतलब जो असंतोष था, वो मराठी भाषिक जो लोग थे उनमें बढ़ता जा रहा था. इसलिए सेनापति बापट इन्होंने नेतृत्व करके विधानसभा पे मोर्चा लेके गए वो लोग. ओके, मोरारजी देसाई वॉज द chief minister at that time. The government declared a ban. मग त्या काळचे मुख्यमंत्री कोण होते? मोरारजी देसाई. कौन थे चीफ मिनिस्टर? मोरारजी देसाई. तब उन्होंने क्या किया? गवर्नमेंट ने कौन सा आदेश पुकारला? बंदीचा आदेश पुकारला. ओके, गवर्नमेंट ने बैन डिक्लेअर किया, बंदी डिक्लेअर की. द पोलीस स्टार्टेड लाठी चार्ज अँड यूज टिअर गॅस. पण पोलिसांनी जे मोर्चा करणारी लोक होती त्यांच्यावर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. ओके, क्या किया पुलिस ने? जो मोर्चा लेके जाने वाले जो लोग थे मराठी भाषिक, उन पे लाठीचार्ज और टीयर गैस का यूज किया. On that evening, an open meeting was conducted on Kamgar Maidan with a mob of around 50,000. ओके, मग त्याच दिवशी काय झालं? त्याच दिवशी संध्याकाळी कामगार मैदानावर 50,000 लोकांच्या उपस्थितीत एक मोठी सभा झाली. ओके, क्या हुआ उसी दिन इवनिंग को? क्या हुआ उसी दिन शाम को? कामगार मैदान है जो मुंबई में, वहां पे 50,000 लोगों को लेकर एक बड़ी सभा बुलाई गई. Comrade Dange guided the people to accelerate the struggle for the Sayukta Maharashtra movement. On 21st November 1955, decision of one day token strike was taken. मग त्या सभेचं मार्गदर्शन कोणी केलं? त्या सभेमध्ये लोकांना कोणी मार्गदर्शन केलं? कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केलं. ओके, मग हा संयुक्त महाराष्ट्राचा कशासाठी हा मोर्चा चालू होता? लोकांना काय पाहिजे होतं? संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी असं पाहिजे होतं, बरोबर? मग या संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती, त्या मागणीचा लढा अधिक फोर्सफुल
म्हणजे अधिक गतिमान करण्यासाठी, ऍक्सलरेट करण्यासाठी काय केलं, 21 नोव्हेंबर 1955 ला एक दिवसाचा एक लाक्षणिक संप पुकारला. ओके, एक लाक्षणिक संप घेण्याचा संप करण्याचा म्हणजे सगळंच बंद करण्याचा कामगारांनी एक निर्णय घेतला. ओके, क्या हुआ, जो मैदान में सभा बुलाई गई उसमें लोगों को उसमें लोगों को मार्गदर्शन किसने किया, कॉमरेड डांगे, इन्होंने क्या किया, लोगों को मार्गदर्शन किया। और जो संयुक्त महाराष्ट्र की वो मांग कर रहे थे, उस लड़ाई को एक्सलरेट करने के लिए उन्होंने क्या किया, 21 नवंबर 1955 को एक दिन का संप संप किया, स्ट्राइक की उन्होंने, सब बंद कर दिया। ओके, समजलं सगळ्यांना हा टॉपिक? सांगा लवकर, समजलं का सगळ्यांना हा टॉपिक? ओके, ना आपण आता संयुक्त महाराष्ट्र समितीबद्दल शिकलो, बरोबर? मागच्याच कालच्याच लेसन मध्ये, कालचा जो भाग होता लेसनचा, त्यामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्र समितीबद्दल शिकलो, बरोबर? पण आता आपल्याला काय करायचं आहे, त्याची इस्टेब्लिशमेंट कशी झाली, ओके, म्हणजे स्थापना, इस्टेब्लिशमेंट कैसे हुआ, संयुक्त महाराष्ट्र समिति जो हमने पढ़ा लास्ट लेक्चर में, उसका इस्टेब्लिशमेंट कैसे हुआ, स्थापना कैसे हुई, वो हमें पढ़ना है। The issue of the demand of the Marathi speaking people started becoming complicated. मग जो मराठी भाषिक जनतेला काय पाहिजे होतं, संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता, बरोबर? मग त्या संयुक्त महाराष्ट्र पाहिजे असण्याचा जो प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जो प्रश्न होता, तो अधिकच कॉम्प्लिकेटेड, म्हणजे एकदम बिकट होत चाललेला। ठीक है, क्या हुआ, जो मराठी लोग थे उनको वो लोग स्वतंत्र महाराष्ट्र की मांग कर रहे थे, लेकिन उनकी वो जो मांगे थी, उसका प्रश्न ज्यादा से ज्यादा कॉम्प्लिकेटेड होता जा रहा था। डिसकंटेंट स्प्रेड थ्रू आउट द स्टेट, मग त्यामुळे काय झाला, सगळ्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यभर असंतोष पसरत होता। ओके, लोकांमध्ये असंतोष पसरत होता। क्या हुआ, महाराष्ट्र में लोगों में असंतोष की भावना उमड़ रही थी। On 6 February 1956, a meeting was conducted under the chairmanship of Keshavrao Jedhe at Tilak Samarak Mandir in Pune. Okay. मग 6 फेब्रुवारी 1956 रोजी काय झालं, केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात काय झालं, एक सभा बुलवली गेली। ओके, क्या हुआ, फरवरी 1956 को केशवराव जेधे, ओके, इन्होंने अध्यक्ष पद करते हुए पुणे के टिळक स्मारक मंदिर में एक सभा बुलाई, एक सभा ली गई। ओके, द समिति डिक्लेअर्ड इट्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, याच समितीने काय केली, आपली जी कार्यकारिणी होती, म्हणजे त्यांचा काय काय हेतू होता, संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी त्यांनी कोणकोणते कोणकोणत्या स्टेप्स आहेत ज्या त्यांनी विचार केला आहे, की संयुक्त महाराष्ट्र कसा स्थापन व्हावा, त्यासाठी कसा कसाचा विचार केलेला आहे, हे त्यांनी या समितीमध्ये डिक्लेअर केलं। ओके, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ऍज द प्रेसिडेंट, डॉक्टर टी.आर. नारावणे as vice president and S.M. जोशी as general secretary were selected. मग त्यामध्ये काय झालं बघा, त्या समितीने काय केलं, अध्यक्षपदी डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्षपदी डॉक्टर त्र्यरा नरवणे, तर ओके, ओके, डॉक्टर टी.आर. नरवणे, बरोबर, डॉक्टर टी.आर. नरवणे, आणि सचिवपदी एस.एम. जोशी, ओके, सचिवपदी एस.एम. जोशी यांची निवड झाली। क्या किया उन्होंने, वो समिति जो जो काउंसिल था, उन्होंने क्या किया, कॉमरेड श्रीपाद अमृत डांगे इनको प्रेसिडेंट और टी.आर. नारावणे इनको वाइस प्रेसिडेंट और एस.एम. जोशी को जनरल सेक्रेटरी मतलब सचिव चुना गया। ओके, समझ रहा है सबको? एनीवन हैज एनी डाउट टिल हियर? किसी को कोई डाउट है तो प्लीज आस्क। मेरी आवाज सबको क्लियरली सुनाई दे रही है? कैन यू हियर मी प्रॉपरली? सांगा लवकर।
Can you all hear me properly? Okay. Everyone present over here is लक्ष देताय ना तुम्ही सगळे? ओके. सगळे लक्ष देताय की नाही? Then everyone of you should reply me. ओके. सगळ्यांनी तुम्ही रिप्लाय द्यायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना शिकवतेय ना मी आणि तुम्ही सगळे लक्ष पण देताय. प्लीज रिप्लाय द्या. इथे ऑनलाईन आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतो त्यामुळे मी तुमच्या तोंडाचे एक्सप्रेशन्स नाही बघू शकत बरोबर. त्यामुळे मला कसं समजणार की तुम्हाला समजलंय की नाही. यू ओनली हॅव टू टेल मी दॅट यू हॅव अंडरस्टूड और नॉट. ओके. तुम्हाला समजलंय की नाही, आपको समझा है कि नहीं, ये आपने खुद ने मुझे बताना है. आई एम हियर टू रिपीट एवरी टॉपिक यू वांट. ओके. आपको अगर कोई रिपीटेशन चाहिए तो आई एम ऑलवेज रेडी. ओके. चलिए हम अभी कंटिन्यू करते हैं. देखिए सी, तो हमने देखा कि प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट और सेक्रेटरी कैसे चुने गए. बाद में जीटी माडखोलकर, आचार्य पी के अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, वाय के सोनी प्लेड इम्पॉर्टंट रोल इन इस्टॅब्लिशिंग दी समिती. मग या समितीच्या स्थापनेमध्ये अजून कोणीतरी अजून काही लोकांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या. त्यामध्ये कोण कोण होतं? ग. माडखोलकर, आचार्य प्र के अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव अत्रे. ओके. सॉरी, मग प्रबोधनकार केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते ते. ओके. प्रबोधनकार केशव ठाकरे, य. सोमनी यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. ओके. ऍट द सेम टाइम सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर contributed immensely to the संयुक्त महाराष्ट्र movement. They spread the movement to rural parts of Maharashtra. मग त्यासोबतच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप मोठं योगदान दिलं. आणि त्यांनी काय केलं? हे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने सुरू केलेलं जे आंदोलन होतं ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खेड्यापाड्यांपर्यंत म्हणजे रुरल पार्ट, जे गावोगावी त्यांनी ते पोहोचवलं. ओके. सेनापति बापट, क्रांतिसिंह नाना पाटिल, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर, इन्होंने क्या किया? जो संयुक्त महाराष्ट्र चळवळ थी उसको बड़ी अच्छी तरह से अपना साथ दिया. ओके. बहुत सारा योगदान दिया अपना. और उन्होंने क्या किया? जो आंदोलन था उसको महाराष्ट्र के गांव गांव में पहुंचाया. ओके. When it was clear that Mumbai will not be included in Maharashtra, at that time there arose a huge public agitation. मग ज्यावेळी असं मुंबईला मिळणार नाही त्यावेळी काय झालं? लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रचंड जन आंदोलन उभी केली. जब ऐसे समझा गया, स्पष्ट किया गया कि मुंबई महाराष्ट्र में इंक्लूड नहीं होगी, तब क्या हुआ? लोग भड़क गए बहुत. सब में जन आंदोलन खड़ा हो गया. ओके. In this movement, 106 people became martyrs in the firing opened by the state government. ओके. मग या चळवळीत काय झालं? जो स्टेट गवर्नमेंटने, राज्य शासनाने गोळीबार केला. ओके. गोलियां चलाई राज्य शासन ने. उनमें क्या हुआ? 106 जन हुतात्मा हो गए. 106 जण हुतात्मा झाली. ओके. In memory of the 106 sons of Maharashtra who became martyrs for the formation of Sayukta Maharashtra, the Hutatma Smarak was erected in Mumbai near Flora Fountain. Okay. मग जे 106 जण हुतात्मा झाले संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आंदोलनात, त्याच्यात काय झालं? त्यांच्यासाठी हुतात्मा स्मारक मुंबई येथे फ्लोरा फाउंटन जवळ हुतात्मा स्मारक उभारलं. ओके. जो लोग हुतात्मा हुए संयुक्त महाराष्ट्र की निर्मिती में, उनके लिए आया गया. ओके. मुंबई द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं. ओके. 2 भाषा वाला मुंबई राज्य अस्तित्व में आया. Later in 1957, Lok Sabha, Vidhan Sabha and Mumbai Municipal Corporation elections were held.
मग नंतर 1957 साली काय झालं, लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. क्या हुआ 1957 को? लोकसभा, विधानसभा और मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के इलेक्शंस लिए गए. संयुक्त महाराष्ट्र समिती गॉट ग्रँड सक्सेस. म्हणजेच त्यामुळे काय झालं, संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. ओके, संयुक्त महाराष्ट्र समिती को यश मिल गया उसमें. These results made it clear that the voters were against bilingual state and in favor of संयुक्त महाराष्ट्र. मग संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला यावरून काय कळालं की जे मतदार आहेत, जी लोक आहेत ती द्विभाषिकाच्या विरुद्ध आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हा वेगळाच, मराठी लोकांसाठी महाराष्ट्र हा वेगळाच निर्माण हवा याच्या सगळे फेवर मध्ये आहेत. ओके, रिजल्ट्स के बाद क्या पता चला कि लोग क्या है संयुक्त महाराष्ट्र के फेवर में है. The unveiling of statue of Chhatrapati Shivaji Maharaj mounted on horse on Pratapgarh was to be done at the hands of Prime Minister Pandit Jawaharlal Nehru on 30th November 1957. Okay, 30th November 1957 को क्या हुआ था, प्रतापगड पे. ओके, प्रतापगडावर काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूढ म्हणजे घोड्यावर बसलेला पुतळा आहे त्याचे अनावरण म्हणजे इनॉग्रेशन करणार होते. कोण करणार होते? पंडित जवाहरलाल नेहरू, 30 नवंबर 1957 रोजी. ओके, क्या है, प्रतापगढ़ पे जो छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू बनाया गया है उसका अनावरण म्हणजे इनॉग्रेशन, उसका इनॉग्रेशन कौन करने वाले थे? पंडित जवाहरलाल नेहरू. At that time, संयुक्त महाराष्ट्र समिति decided to make huge demonstration under the leadership of भाई माधवराव बगाल. मग त्या इनॉग्रेशनच्या वेळी काय केलं, संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा काढला. ओके, जब छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू का अनावरण होने वाला था तब लोगों ने क्या किया, भाई माधवराव बागल इनके लीडरशिप के रहते एक बड़ा सा मोर्चा निकाला. लीडर्स लाइक एस.एम. जोशी, एन.जी. गोरे, जयंतराव तिलक, पी.के. अत्रे, उद्धवराव पाटील वेर प्रेझेंट. मग त्या मोर्चाला कोण कोण प्रेझेंट होतं? एस.एम. जोशी, न.ग. गोरे, जयंतराव टिळक, प्र.के. अत्रे आणि उद्धव पाटील यासारखे नेते तिथे उपस्थित होते. Severe demonstrations were made at the Pasarni Ghat and Polatpur. The Samiti succeeded in making Pandit Nehru aware of the condition as well as of the sentiment of Marathi speaking people. मग समितीने काय केलं, पसरणी घाट आणि पोलादपूर जवळ तीव्र निदर्शने केली आणि मग त्या निदर्शनातून मराठी भाषिकांच्या ज्या भावना आहेत त्याच्या परिस्थितीची एकूण जाणीव त्यांनी पंडित नेहरूंना करून दिली. ओके, पंडित नेहरू जो आने वाले थे छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू का इनॉग्रेशन करने के लिए उनको उनको लोगों ने क्या किया, पसरनी घाट और पोलादपुर में तीव्र निदर्शन किए, तीव्र आंदोलन किए और पंडित नेहरू को जो मराठी भाषिक लोग थे उनकी भावनाओं को समझने का मौका दिया. ओके, द सेंट्रल गवर्नमेंट फेवर्ड द मेकिंग ऑफ महाराष्ट्र ड्यू टू एजुकेशन लेड बाय संयुक्त महाराष्ट्र समिती. मग जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले त्यामुळे काय केलं, केंद्र सरकारने महाराष्ट्र निर्मितीस ते लोक तयार झाले. ओके, संयुक्त महाराष्ट्र निर्माण हो इसके लिए सेंट्रल गवर्नमेंट तैयार हो गई. किस वजह से? संयुक्त महाराष्ट्र समिति के आंदोलन की वजह से. At this instance, Indira Gandhi, president of Congress, supported the संयुक्त महाराष्ट्र movement. मग यावेळी काय केलं, काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी इंदिरा गांधी यांनी काय केलं, आपला सपोर्ट आपला जो सपोर्ट आहे तो कोणाला दर्शवला, संयुक्त महाराष्ट्र मूवमेंटला. ओके, इंदिरा गांधी ने क्या किया, संयुक्त महाराष्ट्र मूवमेंट को सपोर्ट किया. द सेंट्रल गवर्नमेंट कंसेंटेड द टू लिंग्विस्टिक स्टेट्स महाराष्ट्र अँड गुजरात. मग काय केलं, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भाषिक प्रांत निर्माण व्हावे अशी सरकारने अनुमती दिली. ओके, महाराष्ट्र में मराठी बोलने वाले लोग और गुजरात में गुजराती बोलने वाले लोग, इसलिए उसको लिंग्विस्टिक स्टेट्स कहा गया है क्योंकि उसमें उसी भाषा के बोलने वाले लोगों को अनुमति दी गई थी. ओके, in April 1960 the parliament passed the Mumbai
रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 मध्ये काय केलं पार्लमेंटने मुंबई रिऑर्गनायझेशन म्हणजे मुंबईची पुनर्रचना करण्याचा कायदा मंजूर केला. या कायद्यात काय होतं बघा. अकॉर्डिंग टू दिस ऍक्ट महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म ऑन 1 मे 1960. या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 रोजी. ओके. इस कायदे के अनुसार मुंबई पुनर्रचना कायदा के अनुसार महाराष्ट्र राज्य की निर्मिती कब हुई? 1 मई 1960 को. At the dawn of 1st May 1960, in the special ceremony at Raj Bhavan on occasion of Labor Day, Pandit Nehru officially announced the formation of Maharashtra state. बघा 1 मे 1960 रोजी काय झालं? पहाटे राजभवनात जेव्हा कामगार दिन होता. 1 मे हा कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मग त्यावेळी काय केलं? एक मोठा समारंभ झाला राजभवनात आणि तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे असं अधिकृत घोषणा केली. ओके. क्या किया पंडित नेहरू ने? कामगार दिन था जब 1 मई 1960 को, तब महाराष्ट्र को मंजूरी दी गई. ओके. ऑफिशियली अनाउंस किया गया महाराष्ट्र के फॉर्मेशन को. यशवंतराव चव्हाण accepted the responsibility as first chief minister of महाराष्ट्र. मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? यशवंतराव चव्हाण यांनी. ओके. तो पहिले मिनिस्टर कोणते महाराष्ट्राचे? चीफ मिनिस्टर यशवंतराव चव्हाण. ओके. आपला लेसन संपलेला आहे. एनीवन हॅज एनी प्रॉब्लेम? सगळ्यांना समजलाय का लेसन? सांगा लवकर. Only one girl and one boy is replying. Why the others are silent? Please just write yes or no in the chat box. Please. It's my humble request to you. If you are understanding, please write yes or no in the chat box. Okay, thank you so much. Okay, now our history is over. हिस्ट्रीचा संपलेला आहेत आपले लेसन्स आता. ओके. काही मिस झाला असेल कुठला लेसन तर प्लीज टेल मी. झालेला आहे आपला हिस्ट्रीचा सिलेबस आता. एक्झाम्स कधी आहेत तुमच्या? एक्झाम्स कधी आहेत? येस, वी आर गोइंग थ्रू एक्सरसाइज घ्यायची आहे आता आपल्याला. ओके. एप्रिल म्हणजे नेक्स्ट मंथ. ओके. मग आपण रिव्हिजन सुद्धा स्टार्ट करूया. ओके. चला आता ह्या लेसनची एक्सरसाइज काही 2-3 प्रश्न आपण काल घेतले होते आणि आता आपल्याला पूर्ण सगळं लेसन झालेलं आहे. त्यामुळे सगळे क्वेश्चन आन्सर्स परत काल घेतलेले आहेत ते पण मी घेणार. रिपिटेशन होईल आणि आताचे जे नवीन आहेत ते पण, म्हणजे सगळे पूर्ण एक्सरसाइजेस आपण आज घेणार आहोत. ओके. एव्हरी वन शुड आन्सर. सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे. ओके. तुम्हाला जर माईक ऑन करून बोलायला प्रॉब्लेम होत असेल तर यू कॅन राईट इन द चॅट बॉक्स ऑल्सो. ओके. चला. सर प्रॉब्लेम होत असेल माईक ऑन करून बोलायला तर आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. अदरवाइज just write your name in the chat box and I will ask you. Okay. See, the state of dash dash was formed on 1st May 1960. 1 मे 1960 रोजी टिंबटिंब राज्याची निर्मिती झाली. फिलअपचा आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहा. महाराष्ट्र. ओके. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ओके. सगळ्यांनी आन्सर लिहायचा आहे. कादंबरी आणि विशाल रोड. बाकी सगळ्यांनी लिहा. येस. प्रार्थना, नंदिनी, यू ऑल्सो राईट. चला लिहा. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस. विकास, महाराष्ट्र. गुड. येस. सगळ्यांनी आन्सर लिहायचा आहे. एक्झाम मध्ये एकाने लिहिलं की तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत का? नाही की नाही. तुम्हाला स्वतः आन्सर लिहायला लागणार आहे की नाही. मग आता सगळ्यांनी लिहायचं आहे. ओके. गुड. थँक्यू.
dash dash put for the proposal of संयुक्त महाराष्ट्र with मुंबई in the Mumbai Municipal Corporation. मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव टिंबटिंब यांनी मांडला. आचार्य अत्रे. गुड. Yes. Everyone, please write your answer in the chat box for fill-ups only. Okay. Yes, Acharya Atre. Dash just accepted the responsibility as first Chief Minister of Maharashtra. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टिंबटिंब यांनी जबाबदारी स्वीकारली. कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री? यशवंतराव चव्हाण. येस, गुड. लिहा सगळ्यांनी. Who was the first Chief Minister? यशवंतराव चव्हाण. Yes. Yes, good. Okay. Now, explain the following statements with reasons. Reason सांगायचे आहेत. Okay. संयुक्त महाराष्ट्र समिती came to be established. Why the संयुक्त महाराष्ट्र समिती came to be established? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. का? Who will tell? Who will tell? Yes, कादंबरी, put on your mic. Yes, ma'am. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. उत्तर. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापनेची कारणे पुढील प्रमाणे. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होता. राज्यभर असंतोष धुसमत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यामध्ये महाराष्ट्र राज्याची मागणी करण्याची संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. Yes. Good. Now will tell me in English. Who will tell me in English? सांगा लवकर, कोण सांगणार? सांगा लवकर. Who will tell me in English? See. As the issue of demand of Marathi speaking people started becoming complicated, the discontent spread throughout the state. That's why a meeting conducted under the chairmanship of Keshavrao Jedhe at Tilak Smarak, and this Samiti was established. Okay. The समिती त्यामध्ये काय काय त्यांचे जे प्रेसिडेंट वगैरे सिलेक्ट केलेले आहेत ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण का समिती इस्टॅब्लिश केली तेच बघायचं आहे आपल्याला. मग त्याचं मेन रिझन आहे द इश्यू ऑफ द डिमांड ऑफ द मराठी स्पीकिंग पीपल स्टार्टेड बिकमिंग कॉम्प्लिकेटेड अँड डिसकंटेंट स्प्रेड थ्रू आउट द states. That's why on 6 February 1956 the chairman
under the chairmanship of Keshavrao Jedhe. A meeting was held at Tilak Smarak and there established a Sayukta Maharashtra Samiti. Yes, God. समजले आता सगळ्यांना? आन्सर समजलाय? आवाज येतोय माझा सर्वांना? आवाज येतोय का माझा सर्वांना? ओके, समजलंय का इंग्लिश मध्ये जे मी आन्सर सांगितलं? सांगा लवकर. Okay. The next question is, please, if you are unable to say the answer or tell the answer, okay, जर तुम्हाला नाही येत आन्सर सांगता तर प्लीज रिप्लाय द चॅट बॉक्स मध्ये दॅट मॅम यू ओनली टेल द आन्सर. ओके, जर नसेल येत तर मी सांगेन तुम्हाला. असे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय काहीच नाही रिप्लाय देत आणि शांत बसू नका. ओके, how would I know that you are understanding or not? You should reply. Okay, the next is, the role of newspapers was important in Sayukta Maharashtra movement. Okay, hold on. Hold on. This is for this. Okay. बघा आपण हा एक जे याच्यात बॉक्स मध्ये दिलेला आहे ते मिस केलंय. ओके, त्यामध्ये रोल ऑफ न्यूजपेपर तुम्हाला दिलेला आहे. चला बघूया आपण एकदा. बघा. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना. काय दिलेलं आहे याच्यामध्ये? कॉन्ट्रीब्युशन ऑफ मराठी न्यूजपेपर अँड शाहीर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर डी.एन. गवाणकर यांचे इमेजेस दिलेले आहेत आपल्याला. बघा, मग मराठी न्यूजपेपरने काय कॉन्ट्रीब्युशन केलं, मराठी न्यूजपेपर आणि शाहीर यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ते बघायचं आहे आपल्याला. In this movement, the role of newspapers was important. Prabodhan, Kesari, Sakal, Navakal, Navayug, Prabhat, many such newspapers work for awakening of the people. मग ही जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये वृत्तपत्र, ओके, न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र, वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची होती. मग प्रबोधन, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा वृत्तपत्रांनी काय केलं, जनजागृतीचे काम केले. ओके, जो मूवमेंट थी उसमें न्यूज़पेपर का रोल बहुत इम्पोर्टेंट था. जो ये न्यूज़पेपर्स के नाम दिए गए हैं उन्होंने क्या किया, लोगों में जन जागृति का काम किया. Acharya Atre started the Maratha newspaper which play an important role in संयुक्त महाराष्ट्र movement. आचार्य अत्रे यांनी काय केलं, मराठा नावाचं एक वृत्तपत्र चालू केलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं, लोकांना संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट बद्दल सांगितलं. ओके, क्या किया आचार्य अत्रे, इन्होंने मराठा नाम का एक वृत्तपत्र निकाला, उसमें उन्होंने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी निभाई. बाला साहेब ठाकरे took up the pen name Mawla and drew caricatures to make the movement comprehensive. ओके, बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं, मावळा मावळा या टोपण नावाने त्यांनी टोपण नाव पेट नेम मावळा वापरला आणि व्यंगचित्र काढायला लागले. ते म्हणजे कार्टून टाईप चित्र. ओके, कॅरिकेचर्स म्हणजे कार्टून सारखं चित्र काढायचे. बाळासाहेब ठाकरे कसं व्यंगचित्र काढायचे माहित असेलच तुम्हाला, न्यूजपेपर मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, किंवा आता तुम्ही आपला लेक्चर झाल्यावर गुगलवर सुद्धा सर्च करू शकता व्यंगचित्र, त्याच्यावर कॅरिएचर्स, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कसे व्यंगचित्र काढायचे. काय असतं व्यंगचित्र म्हणजे, एखाद्या सिच्युएशन वर आधारित ते चित्र काढायचे. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना चित्रातून आपल्याला बघितलं ना, स्टोरी जर आपण बघत असो ऐकत असो तर चित्र दाखवली तर आपल्याला चांगल्या प्रकारे समजते. मग बाळासाहेब ठाकरे काय करायचे, व्यंगचित्र काढायचे आणि त्यामुळे काय झालं, जन आंदोलन अजूनच व्यापक झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर डी.एन. गवाणकर थ्रू their writing aroused public awakening on a large scale. मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गवाणकर यांनी काय केलं, आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. ओके, now we will go to that question. See, the role of newspaper was important in Sayukta Maharashtra movement.
ओके सांगा आता. हु विल टेल मी द रोल. ओके कादंबरी. येस मॅम. वृत्तपत्रांची भूमिका पुढील कारणांसाठी महत्वाची होती. एक, त्या काळात वृत्तपत्रे ही जनजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. दोन, जे काही समाजात घडत असे ते सर्व फक्त प्रसार माध्यमांद्वारेच लोकांपर्यंत पोहोचवले जाई. तीन, समाजात घडणाऱ्या चळवळी आंदोलने याची लोकांना माहिती होत असे. चार, या प्रेरणादायी लढ्यांचे स्वरूप उद्देश त्यांच्या लक्षात येई. हे सर्व फक्त वृत्तपत्रांमुळेच होई. पाच, यामध्ये आपणही सहभाग होऊन देशासाठी काहीतरी करावे अशी आकांक्षा लोकांच्या मनात वृत्तपत्रांमुळे जागी होत असे. सहा, त्या काळात केसरी, सकाळ, नवयुग, नवा काळ अशी काही वृत्तपत्रे आघाडीवर होती. येस व्हेरी गुड. नाव विल टेल मी इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये कोण सांगणार? वाय द न्यूजपेपर्स वेरी इम्पॉर्टंट? Why? Because newspaper was the only way to convey the people what was going outside their home. Okay, त्यांच्या घराच्या बाहेर काय चाललेलं आहे, समाजात काय चाललेलं आहे, कसा असंतोष उठत आहे, हे सगळं समजण्यासाठी न्यूजपेपर हा एकच मार्ग होता त्यांच्यासाठी. ओके, आणि न्यूजपेपर मधून जे नेते होते ते काय करायचे, असे लेख लिहायचे जेणेकरून समाजाच्या जी जी स्थिती आहे ती सामान्य लोकांपर्यंत समजू शकत होती, पोहोचू शकत होती. ओके, और न्यूज़पेपर में क्या करते थे, ऐसे लेख लिखे जाते थे जिसको जिसको पढ़ के लोगों को लगता था कि जो मूवमेंट चल रही है उसमें हम भी शामिल हो जाए. ओके, इसलिए न्यूज़पेपर इम्पोर्टेंट थे. ओके, ओके. शॉर्ट नोट बताना है आपको. संयुक्त महाराष्ट्र परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद के बारे में बताना है आपको. हु विल टेल? संयुक्त महाराष्ट्र परिषद. एवरीवन हैज योर बुक विथ यू राइट? बुक है आपके पास, सबके पास? प्लीज गिव रिप्लाई इन द चैट बॉक्स व्हेनेवर आई एम आस्किंग एनीथिंग. आप सबके पास बुक है क्या, टेक्स्ट बुक? Yes. Then why you are not answering? Yes. No, Vishal, you wrote for what? Okay, okay. Note on Maharashtra, संयुक्त महाराष्ट्र परिषद, right? Okay, right. हा क्वेश्चन आपण काल पण घेतलेला होता. ओके, नेक्स्ट इज कंट्रीब्युशन ऑफ संयुक्त महाराष्ट्र समिती. संयुक्त महाराष्ट्र समितीने काय कंट्रीब्युशन केलं सांगा, काय योगदान होतं संयुक्त महाराष्ट्र समितीचं? हे सगळं जो महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्र एक वेगळं राज्य स्थापन झालं, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचं काय योगदान होतं? व्हॉट वॉज द कंट्रीब्युशन ऑफ संयुक्त महाराष्ट्र समिती? कादंबरी, टेल मी. I think she is not here. Okay, who will tell me?
What was the contribution of संयुक्त महाराष्ट्र समिति? क्या क्या किया संयुक्त महाराष्ट्र समिति ने जिससे कि अलग एक महाराष्ट्र राज्य स्थापन हुआ? चला एक एक सेंटेन्स पर सांगा आन्सरचं. At least tell me the one sentence of answer. Try to write, otherwise try to speak, please. If you are understanding well, then you have to answer me. काय काय केलं सांगा संयुक्त महाराष्ट्र समितीने? ओके, वेगवेगळ्या सभा, येस, वेगवेगळ्या सभा घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूचं अनविलिंग होतं तेव्हा काय केलं? सॉरी, पंडित जवाहरलाल नेहरू त्या अनविलिंगला येणार होते तेव्हा काय केलं त्यांनी? त्यांना मराठी भाषिकांच्या भावना समजावून सांगितल्या. ओके, त्यांचे जे इमोशन्स होते ते समजावून सांगितले. अजून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, वेगवेगळ्या सभा घेतल्या, वृत्तपत्रांच्या द्वारे लोकांमध्ये जनजागृती केली. हे सगळं कोणी केलं? संयुक्त महाराष्ट्र समितीने केलं की नाही? म्हणूनच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. लेसन मधून जे जे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रिलेटेड आहे किंवा त्यांनी जी जी कामगिरी केलेली आहे संयुक्त महाराष्ट्र समितीने, त्याने ते सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहेत. येस विशाल? Yes, ma'am. येस. The unveiling of statue of Chhatrapati Shivaji Maharaj mounted on Pratapgarh was to be done at the hands of Prime Minister Pandit Jawaharlal Nehru on 30 November 1957. At that time, Sayamukti Maharashtra Samiti decided to make her demonstration under the leadership of Bhai Madhirav Bangal. Leaders like S.N. Joshi, N.G. Gore, जयंतराव तिलक, P.K. Atra, Uddhavan Patil were present. Demonstrations were made at Kasrin Ghat at Pandalpur. येस, बघा आता एक सांगितलं विशालने की जिथे सभा बोलवली गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पुतळ्याचं अनावरण होतं, तिथे लोकांनी काय काय केलं? संयुक्त महाराष्ट्र समितीने तीव्र निदर्शने केली आणि मराठी भाषिकांच्या ज्या भावना होत्या त्या पंडित नेहरूंना त्यांनी समजावून दिल्या. ओके, अजून काही पॉइंट्स लिहू शकता तुम्ही जे मी सांगितले न्यूजपेपर्स वगैरे. ओके, नाव एव्हरीवन गॉट दी आन्सर? आता बघा, सांगा मला, हे कंप्लीट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. जनरल सेक्रेटरी, प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट. कोण होतं संयुक्त महाराष्ट्र समितीचा जनरल सेक्रेटरी? कोण होता? फर्स्ट प्रेसिडेंट घेऊया आपण. सांगा प्रेसिडेंट कोण होते संयुक्त महाराष्ट्र समितीचे? संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली त्याच्यानंतर प्रेसिडेंट कोण होतं सांगा? राईट इन द चॅट बॉक्स. No, S.M. Joshi was, I am asking about president. Okay, president here. S.M. Joshi was general secretary. Okay, I am asking about president. Who was the president of Sayukta Maharashtra Samiti? Yes, Vedant. शंकरादेव. No. You will get your answers in the topic Sayukta Maharashtra Samiti establishment. Okay, establishment of Sayukta Maharashtra Samiti. In that topic you will get your answers. Please search over there. संयुक्त महाराष्ट्र. Sorry, I can't hear you. Please. मॅम, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे श्री शंकरादेव.
Wait. Okay, can you see this properly? This screen is visible to you? Okay. You're telling Shankaradev Jedhe, he was just a chairmanship of a meeting. Okay. He was a chairman of a meeting. Here are the person we wanted. Okay. See. Comrade Shripad Amrut Dange was president, Dr. T.R. Naravne was vice president, and S.N. Joshi was general secretary. Got Comrade Shripad Amrut Dange president, Dr. T.R. Naravne vice president, and S.M. Joshi general secretary. Okay, got that Keshav Rao you are telling was just a chairman of a meeting only. Okay, but for the Sayukta Maharashtra Samiti, these three persons are important. Yes. Comrade Shripad Amrut Dange, Dr. T.R. Naravne, and S.M. Joshi. Okay, got? Okay, everyone clear? No, no Vishal, no PK Atre is here. See, we will go through the question again. See, here in between president you have to write Comrade Shripad Amrut Dange, Vice President is uh, Naravne, Dr. Naravne, okay, Dr. N.R. Naravne, and is General Secretary is S.N. Joshi. Okay, now you all got the three-person important in Sayukta Maharashtra Samiti. Okay, you all got. Just tell me now you all are clear. Yes, General Secretary is Sachiv. He was S.M. Joshi. Okay. Okay. Anyone has any doubt till here? Please ask me if you have any doubt in this lesson. Everyone. Okay. Vishal has no doubt. What about others? What about others? Anyone other has any doubt? Please ask me. Okay. Okay. So shall we close for today? Okay. Our lesson is completed. I have taken your exercise also. For homework, you have to write all the question answers included in the exercise. Okay. Please write all the question answers included in the exercise. आता तुम्हाला आन्सर्स पण माहीत झालेले आहेत आपण आज क्वेश्चन आन्सर सेशन घेतल्यामुळे. ओके ओके नाव यू कॅन लेफ्ट द क्लास. वेलकम. Have a nice evening to you too. Bye bye.